वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ गाईज. मी आहे कृष्णा आणि तुम्ही बघताय कृष्णास ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात खूपच एनर्जेटिक वाटत असेल तुम्हाला, पण आज पण मला उठायला लेट झालाय कारण काल अवॉर्ड शो वरून येताना मला उशीर झालेला आणि झोपायला पण उशीर झालेला आणि मग उठायला पण थोडा उशीर झालेला आणि मी एवढा पण उशिरा नाही उठलो. मला एक कॉल आला होता, त्याच्यामुळे मला जाग आली आणि मी त्या कॉलवर बोलत बसलो. फ्रेंडचा कॉल होता, प्रोडक्टिव्ह होता. आणि त्यानंतर आता आपल्या दिवसाची सुरुवात होईल. आणि हो, मला शॅम्पू करायचा आहे कारण 2-3 दिवस झाले शॅम्पू नाही केला आणि माझ्या शॅम्पूचं वेगळं स्ट्रगल आहे. मी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करतोय आणि तो डोक्याला लावून ठेवावा लागतो. तर मी तुम्हाला दाखवतो, मी हे शॅम्पू यूज करतोय. हे बघा, हा एक हा एक आणि हा एक खर्चे गाईज. शॅम्पू लावून घेतो मी आणि आंघोळ करतो. देवपूजा करायची आहे आणि बाकी डेली रुटीन, ऑडिशन पण शूट करायचं आहे जे 2-3 दिवसापासून स्किप होत आहे माझं. ठीक आहे, आता रिझन देऊन काय होणार नाही, आज करावं लागेल. आणि आज गुरुवार आहे, आज रामनवमी आहे, तर केंद्रात पण जायचं आहे आपल्याला. आता माझी देवपूजा झाली आहे आणि ऑलरेडी लेट झाल्यामुळे मला कळत नाही जेवण काय बनव. तर मी असं डिसाईड केलंय की सोयाबीन आणि दही, म्हणजे सोयाबीन फ्राय करून आणि त्यात दही. तुम्ही खाल्लाय की नाही माहित नाही, पण मी लास्ट टाइम ट्राय केलं, छान लागलेलं. तर बघू, परत एकदा तेच बनवतो, लवकर बनतं. आणि सोयाबीन, हाँ वो वाला पैकेट वाला रेड, हाँ रेड वाला रेड. सेठ जी, कितना पैसा हुआ? कितना एक पैकेट एक दही भी चाहिए. दही कितने वाला? एक दही 20 वाला 20 वाला दही ओके. और ये 10 वाला. फोन 30 रुपीज. हाँ 30 रुपीज 30 रुपीज बस. या ठीक आहे सेठ जी, करता हो. जल्दी कीजिए जल्दी. माझा मील प्रिपेअर झालाय आणि हे असं दिसतंय काही टेस्टी दिसतंय. तर मी आता लवकर मील संपवतो आणि ऑडिशनची प्रिपरेशन करतो. तुला माहिती आहे, मी असं आधी कधीच फील केलं नव्हतं, पण जेव्हापासून तू आली आहेस आयुष्यात माझं आयुष्यच बदलून गेलं. म्हणजे पूर्वी चांगलं नव्हतं असं काही नाही, पण तू आल्यापासून एकदम परफेक्ट झालं. त्याचं कारण तू आहेस. जेव्हा तू सोबत असतेस ना, माझा वेळ कसा जातो काहीच कळत नाही मला. आणि तुझ्याशिवाय एक क्षणही जड जातो. कधी कधी असं वाटतं ही स्वप्न तर नाही ना, म्हणून स्वतःला चिमटा काढून चेक करतो. पण जर हे स्वप्न असेल ना, तर मला नाही व्हायचं जागं, कारण मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. हो, आवडतेस तू मला. केंद्रातून जाऊन आलो आणि आता जिमला चाललोय. त्याच्यानंतर जिम वरून जाऊन आल्यानंतर जेवण करेन आणि आज लवकर झोपेल कारण उद्या परत एक ऑडिशन शूट करायचं आहे आणि नवीन रूममेट जो त्याच्यासोबत बोलणं चाललं होतं तो पण येणार आहे. सो त्याला पण घर दाखवायचं आहे, लवकरच उठावं लागेल त्याच्यासाठी. तर मी इथेच ब्लॉगला एंड करतो. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.